गाईज, आता आम्ही निघालो आहे थायलंडच्या ट्रिपला, मी आणि मम्मी. हे गाईज जस्ट एअरपोर्टला पोचलो आहे. आता इकडनं आम्ही आता वेब चेक इन करू. जस्ट मुंबई एअरपोर्टमधनं आमचं इमिग्रेशन झालेलं आहे आणि आम्हाला आमचे बोर्डिंग पास मिळालेले आहे. तर आता आम्ही चाललो आहे टुवर्ड्स गेट नंबर 6 आणि तिकडनं मग आमची फ्लाईट अराउंड 1:40ला आहे. जस्ट प्रोसेस झालेलं आहे. आता आम्ही स्ट्रीट फ्लाईटमध्ये आता बसणार आहे. आता 1:15 झाले आणि आम्ही आता स्ट्रीट फ्लाईटमध्ये बसून पुन्हा डिरेक्ट थायलंड, फुकेट. बाय. सो वेलकम गाईज, फायनली वी आर ॲट फुकेट एअरपोर्ट. आणि आम्ही इथे अरायवल नंतर भरपूर मिथ होते की आपण जेव्हा इमिग्रेशन करतो तेव्हा खूप वेळ लागतो, खूप क्वेश्चन्स करतात, एवढी करन्सी लागते. आम्हाला फक्त लेफ्ट बायोप्रिंट, राईट बायोप्रिंट आणि गो हेड सांगितलं त्यांनी. त्यामुळे काही क्वेश्चन्स, नो क्वेश्चन्स आस्क. त्याबरोबर मी आता इकडनं फुकेट एअरपोर्टवरनं पॅटॉंगला जाणार आहे, कारण मी तिथे हॉटेल बुक केलं आहे, हॉटेल सोल म्हणून. आणि मला तिथे पोचायसाठी युजली ग्रॅब आणि बोल्टवरनं टॅक्सी बुक करतात, बट मला 700 बात दाखवत होतं. तर मला इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट भेटलं आहे. पाठी बस बघू शकतात तुम्ही, जी 100 बातमध्ये मला पॅटॉंगला सोडणार आहे. तिकडनं 1 किलोमीटर आहे. वेलकम फ्रॉम पॅटॉंग. तर आम्ही पॅटॉंग बीचच्या जवळच स्टे घेतला आहे, हॉटेल सोल म्हणून. आणि 2चं चेक इन आहे, त्यामुळे आम्ही लगेच खालीच ठेवलं आहे. आम्ही थोडं अर्ली पोचलो आहे, त्यामुळे आम्ही मग आता पॅटॉंग बीच एक्सप्लोअर करणार आहे. बघू, लेट्स सी. हाय करन्सी आणली होती, त्यामुळे मी डिरेक्टली कॅश देऊनच पॅटॉंग बीचपर्यंत आलो आहे. आणि आता 7-11 समोर दिसते, मग मी सिम कार्ड घेतो तिकडनं, सो दॅट उद्याचा ट्रान्सपोर्टेशन, कम्युनिकेशन जे काही असेल आम्हाला करायचं असेल ते इझिली होईल. मी पॅटॉंग बीचला पोचलो आहे. गाईज, हा आहे पॅटॉंग बीच. माझ्या पाठी बघू शकता तुम्ही. गाईज, कमिंग टू पॅटॉंग बीच, असं रिअलाईज होतं आहे की मार्चचा सीझन एस्पेशली फॉरेनर्स जास्त व्हिजिट करतात इंडियनपेक्षा. कारण पॅटॉंग बीचवर मी बघितलं नॉट मोर दॅन 5% फॉर इंडियन असतील आणि सगळेच बाहेर देशामधनं आलेले दिसत आहेत. बट छान वाटतं आहे मार्चमध्ये. हाय फ्रेंड्स, आफ्टर पॅटॉंग बीच आता आम्ही चाललो आहे ओल्ड फुकेट टाऊनला. सॉन्गथेव म्हणून इथे बस आहे, लोकल चालते, 50 to 40 बातमध्ये घेतात टुवर्ड्स ओल्ड टाऊन. तर आता आम्ही तिथे जातो आहे. पॅटॉंग बीचच्या इथे तिकडूनच आम्हाला बस मिळणार आहे. न्यू बस आहे जी आपल्याला ओल्ड टाऊनला 40 पर बातमध्ये सोडते. पर पर्सन 40 बात चार्ज करते आपल्याला. अँड विच इज व्हेरी चीपेस्ट कम्पेअर्ड टू अदर ट्रान्सपोर्ट. तर ही बेटर पण आहे आणि कन्व्हिनियंट पण आहे. बसनी ओल्ड टाऊन लास्ट स्टॉपला मला सोडलं आहे. आता आम्ही चाललो आहे टुवर्ड्स फुकेट ओल्ड टाऊन. चालले होते, काही रेकॉर्ड केलेत मी, तुम्ही बघू शकता नंतर. पण ठीक आहे, म्हणजे मार्केट आहे एक्सप्लोर करायला. छान वाटलं बघून लाईव्ह परफॉर्मन्स वगैरे. आता परत बॅक टू पॅटॉंग चाललो आहे मी. थोडं पॅटॉंगमध्ये पॅटॉंग बीचच्या नियरबाय बांगला रोड वगैरे एक्सप्लोर करेन मी. ही ब्ल्यू बस आहे, अगेन मला तिथे ड्रॉप करणार 40 बातमध्ये. खूप जास्त थकलो होतो मी आफ्टर दॅट ट्रिप ओल्ड पॅटॉंग. पण आता मला माझ्या ग्रुपमध्ये काही जे मिळालेत, फ्रेंड्स झालेत, दे आर फ्रॉम पॅरिस आणि खूप मजा येते आता त्यांच्याबरोबर. मम्मी घरी आहे, आता मी लेट नाईट स्ट्रीट एक्सप्लोर करतो त्यांच्याबरोबर.
थोडं लेट झाला आम्हाला तिकडनं यायला, 2:30 वाजले मला. आणि आता आम्ही निघतो आहे फिफी आयलँडसाठी. तर वी आर वेटिंग फॉर द बस. तिकडनं मग आम्ही जाणार आहे रूम सॅम पियरला आणि मग आम्ही तिकडून मग फिफी आयलँड. आता आमची बस आली आहे. लुकचा एक माणूस आला होता घ्यायला आम्हाला. तर आता बसमध्ये जाऊन बसतो. बस आली, मिनी व्हॅन आहे. मिनी व्हॅन सोडून गेली. त्याच्यानंतर आम्ही इकडे ब्रेकफास्ट केला पार्टी इथे. आणि ब्रेकफास्टमध्ये बेसिक आयटम होते ज्यूस, त्याच्यानंतर ब्रेड बटर आणि फ्रूट्स वगैरे होते. मिनी व्हॅन सुरू आहे. बोटला चेंज करून घेतो आणि मग आम्ही रूम सॅम पियर, हे रूम सॅम पियरच आहे, तिकडनं मग बोट आहे. स्पीड बोट केली आहे मी बुक. तुम्हाला लिंक वगैरे पण मी टाकेन मी कशातनं बुक केली वगैरे. तर जस्ट टेक अ लुक. दिस इज द वे वी आर वॉकिंग. आता आमची बोट आहे इथे. स्पीड बोटला आम्ही आता बसणार आहे. After bumpy ride, finally we have reached to Phi Lake. That is Maya Bay. After bumpy ride, Maya Bay. गाईज आता आम्ही आलो आहे स्नॉकलिंगच्या एक्सपिरियन्सला. सगळे स्नॉकलिंग करतो. अमेझिंग. मी पण जस्ट करून आलो आत्ताच स्नॉकलिंग. खूप थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता. छोटे छोटे बारके फिशेस आहेत कलरफुल. खूप छान खूप छान. त्याचे बरेच बोट्स लागलेत हाच एक्सपिरियन्स घ्यायसाठी. आमची बोटसुद्धा इथे. यानंतर तर आम्ही लंचला जाणार आहे. टू गुड. मम्मीने पण केला हा एक्सपिरियन्स. गाईज आता लंचला आलो होतो आम्ही. खूप व्हरायटीज आहेत लंचमध्ये, ऑप्शनमध्ये. एस्पेशली व्हेजमध्ये पण आणि व्हेगनमध्ये पण त्यांच्याकडे ऑप्शन्स आहेत. दॅट इज अ गुड थिंग. अँड वी हॅव बुक दिस फ्रॉम क्लूक. तर त्यामुळे चीप पण होतं आणि खूप चांगलं सर्विस पण होती क्लूकची. गाईज आता आम्ही आलो आहे कोखाई नॉकला. पाहती बघा. व्हॉट अ व्ह्यू गाईज. गाईज वेलकम टू डे 3. आता वाजलेत 7:30 आणि आम्ही निघालो आहे सिटी टूरला, जी बिग बुद्धा आणि बाकी अजून प्लेसेस कवर करते. मला हा पॅकेज अराउंड 1550 रुपीजमध्ये मिळाला, इंडियन रुपीजमध्ये, विच इज गुड. काही इन्क्लुडेड नाही, फक्त हॉटेल ट्रान्सफर आणि साईट सीइंग इन्क्लुडेड आहे, बट गुड इनफ. बघू आता सिटी टूर कसा होतो. हे गाईज वी आर ॲट कॅरॉन व्ह्यू पॉईंट. माझ्या पाठी तुम्ही व्ह्यू बघा, कॅरॉन व्ह्यू पॉईंट. हा फर्स्ट व्ह्यू पॉइंट आहे आमचा. वी आर ॲट वेट चलॉंग टेम्पल. Guys, this is the third point that we have came to explore. Big Buddha, Phuket. Guys, this one is the fourth point. तिथे आम्ही एलिफंट बघायला आलो आहे. 100 बातमध्ये तुम्हाला आज जाऊन एलिफंट बरोबर फोटो काढायला मिळते. गुड ना. एक बेबी एलिफंट आणि एक मोठा आहे. नाव इट्स टाइम फॉर 5th पॉइंट. इथे मरमेड जिम. नाव इट्स टाइम. गाईज आता 6th पॉइंटवर आलो आहे, बी फार्मला. आज जाऊया आपण. सो गाईज like 1,000 or 2,000. They like water, I guess. Yeah, water.
นั่นหายน่าจะคืนพันนิดป่ะ Now we are at cashew factory. Quality cheaper. Yeah, this plant is good quality. Again we are back to Old Town Phuket. परत एकदा एक्सप्लोर करायला आलो आहे आणि याच्यानंतर मग आम्ही परत अर्ध्या तासांनी भेटायचं आहे आणि मग तिकडनं ते लोक आम्हाला ड्रॉप करतील हॉटेलवर. अगेन वी आर आता आपण आलो आहे मलिन प्लाझाला. आज आमचा आहे डे 4 आणि आता आम्ही रूम चेकआउट केली आहे. आता मॉर्निंग नाही आफ्टरनूनचे अराउंड 2 PM झाले तिथे आणि आम्ही आता लगेजेस खालीच ठेवलेत. 7-Elevenमधनं थोडं काही खाऊ. आमची 6:30-7ची बस आहे. आमची सकाळची मॉर्निंगची फ्लाईट आहे उद्या 8ची, बट आम्ही जरा लवकरच जातो एअरपोर्टमध्ये. तर आम्हाला लास्ट बस अराउंड 8:20ची आहे. तर 6 वाजता आम्ही रेस्टॉरंटमध्ये कुठेतरी खाऊ, इंडियन रेस्टॉरंटमध्ये, आणि देन आम्ही तिकडनं डिरेक्टली जाऊ एअरपोर्टला. आणि मला वर्क लाईफ बॅलन्स करतो आहे त्यामुळे मी थोडं काम पण आहे माझ्या एअरपोर्टला, तर तेही मी थोडं काम पण करून घेईन माझं ऑफिसचं. आज आमचं आहे आता मस्त बीचवर बसलो आहे, बीचवर टाईम स्पेंड करतो आहे. मग मी इथे बसले आणि पाठी माझ्या बीच आहे. आम्ही 7-Elevenमधनं आमचा लंच केला आणि आता इथे बीचवर बसून थोडा वेट करू. 5:30-6ला आम्ही इथून निघून लगेज घेणार आणि लगेज घेऊन मग परत इथे येणार. पाठीच माझ्या इथे 7-Eleven आहे पाठीच. मग तिथे खाऊ आम्ही परत एकदा आणि त्यानंतर मग इकडनं बस पकडू आणि मग स्ट्रेट एअरपोर्ट. पाठी आता एक अमेझिंग पॅरासेलिंग होणार आहे, बघा तुम्ही काय थ्रिलिंग आहे. माय गॉड. लास्ट बस जी आम्हाला पॅटॉंग बीच आहे तिकडनं आम्हाला एअरपोर्टला सोडणार आहे विथ 200 बाथ. दॅट इज 680 रुपीज. नाईस. दिस इज द लास्ट. मी पोचलो आहे फुकेट एअरपोर्टला आणि आता वाजलेत 2:30 आणि माझं साईडला काम पण चालू आहे. पूर्ण एअरपोर्ट खाली आहे. पाठी डोमेस्टिक एअरपोर्ट आहे. पटायासाठी एव्हरीवन इज वेटिंग. काही लोक झोपले सुद्धा आहेत, माझ्या पाठी बघू शकतो. पण हा दोन्ही बॅलन्स करायचं असेल ॲज अ सेट तर तुम्हाला मॅनेज करावं लागेल. गाईज जस्ट आता मी बँकॉक एअरपोर्टला पोहोचलो आहे. फ्लाईट थोडी 15-20 मिनिट्सची डिले झाली त्यामुळे माझी बस एक गेली आहे. 11:30ची बस गेली आहे तर 12:30ची बस मी एअरपोर्टमधनंच काउंटरमधनं काढली आहे. अराउंड 143 बाथ पर पर्सन आम्हाला पडली आहे. गाईज जस्ट आता बसने आम्हाला सोडलं आहे. आम्ही कॅब बुक केली आहे डिरेक्टली हॉटेलला. टायर्ड आहे. हाय फ्रेंड्स, रात्रभर थकल्यामुळे आम्ही एक्झॉस्ट झालो होतो म्हणून आता आम्ही नॅप घेतला थोडा जरा जास्त आणि आता आम्ही जाणार आहे वॉकिंग स्ट्रीटला, पटाया वॉकिंग स्ट्रीटला. तिकडनं पटाया बीच पण बघू आज रात्रीचा व्ह्यू कसा आहे आणि मग उद्या सकाळी आमचे काही ॲक्टिव्हिटीज आहेत आणि परवा सुद्धा आहे. हाय फ्रेंड्स, द नाईट व्ह्यू ऑफ पटाया. दिस इज पटाया बीच आणि हे पार्टी मॉल्स अँड रेस्टोज आहेत. आम्ही 7-Elevenमध्ये गेलो, व्हेज राईस घेतला कारण आज रामनवमी आहे. जस्ट आमचं खाऊन झालेलं आहे. आता चीज केक घेतला आहे कारण तो फेमस आहे, रीलमध्ये व्हायरल झाला होता, तो खातोय. आणि एकदम बीच फ्रंट बसून मस्त एकदम चिल होऊन खातोय आम्ही, एन्जॉय करतोय विथ दिस कोक. गाईज आज आहे आमचा पटायाचा डे 2 आणि आम्ही चाललो आहे कोलान आयलंडला. मी आणि मम्मी आणि आम्ही काही ते केरलाइट्स आहेत त्यांनी आम्ही बुक केली आहे टूर. सो आम्ही आता डिरेक्टली जाणार आहे कोलान आयलंडला. आम्हाला हॉटेल पिकअप येणार आहे तर आम्ही खाली चाललो आहे. सो गाईज आली आहे पिकअपसाठी. कोलान आयलंड आणि एवढा सुंदर आहे की एवढा ट्रान्सपरंट बीच आहे हा की पाणी एकदम स्वच्छ दिसतंय, खूपच जास्त सुंदर आहे. आणि इथे वॉटर स्पोर्ट्स वगैरे सुद्धा होतात त्यामुळे यू कॅन डू इट इफ यू वॉन्ट. बट मस्त बीच आहे.
त्यांनी फर्स्ट स्पॉटला थांबवलंय, दॅट इज पॅरा सिलिंग चाललंय पाठी. इथे आहे कोलांच्या स्विमिंग पूल सारख्या पाण्यामध्ये, सुंदर आहे एकदम क्रिस्टल क्लिअर आहे पण खूपच मस्त. इथे आहे कोल संपली आहे, पाठी बघतात ते रेस्टॉरंट आहे आणि हातात बघतात की आईस्क्रीम आहे. तर खूप छान होतं इंडियन फूड. 150 बाथमध्ये आम्ही ओव्हरऑल टूर केला. प्लस आमचं असं पण होतं की ओव्हरऑल जेवणपासून सगळं इन्क्लुडेड होतं, त्यामुळे खूप छान होतं. मी लिंक वगैरे टाकेन किंवा त्यांचं नाव लिहिन, ट्रॅव्हल डस्ट आहे त्याचं नाव. आमची कोलांडची टूर झाल्यानंतर आता आम्ही चाललो आहे 3 मरमेड कॅफेला, विच इज व्हेरी फेमस ऑन इंस्टाग्राम रील. आणि त्यानंतर मग आम्ही प्रामतन व्ह्यू पॉईंट आहे तिथे जाणार आहे. बघू, लेट्स सी. उजेडावर आहे कारण तसा व्ह्यू दिसला पण पाहिजे. मरमेड कॅफे जो आहे तो असा काहीतरी दिसतो. आणि व्ह्यू बघायचा तुम्हाला. आता आम्ही 3 मरमेड नंतर आता आलोय बिग बुद्धा बघायला. आणि लकीली आम्ही बिग बुद्धा बघायला आलो नव्हतो, पण आम्ही प्रामना काहीतरी व्ह्यू पॉईंट आहे त्यामुळे आलो होतो. आणि तिथेच एक्झॅक्टली बिग बुद्धाचं पण झालं, म्हणजे तोही व्ह्यू पॉईंट आमचा कव्हर झालेला आहे. पाठी बिग बुद्धा आहे आणि ते जवळच प्रामना व्ह्यू पॉईंट सुद्धा आहे. बुद्धा झालं पटायाचं. त्यानंतर आता आम्ही एक इंडियन फॅमिली भेटली आम्हाला, महाराष्ट्रीयन फॅमिली भेटली आम्हाला. माझ्याचबरोबर पाटी आहे आणि आम्ही त्यांच्याबरोबर लंचला आलो आहे. महाराजा म्हणून आहे पटायामध्ये, एक्झॅक्टली अल्कजार शो आहे त्याच्या बाजूलाच आहे मुंबई मसाला, सॉरी महाराजा नाही मुंबई मसाला. आणि खूपच मस्त होणार आहे हा एक्सपिरियन्स त्यांच्याबरोबर. आम्ही जेवायला गेलो होतो, तिथे जेवणाचा एक्सपिरियन्स खूप वाईट होता. आमच्याकडनं डबल पैसे चार्ज केले, म्हणजे 250 बात. मी मम्मीने तर खाल्लंच नाही, तरी पण मम्मीची 250 बात घेतली जस्ट बिकॉज तिने मायामधनं एक रोटी खाल्ली आणि फक्त टेस्ट केला. आणि थोडं झालं आमचं बोलणं वगैरे त्यांच्याबरोबर, बट अंडरस्टँडिंग नाही आहे तिकडची लोकं, ते मी थोडं फील होत होतं मला. पण ठीक आहे, आता बाहेर आलो आहे त्यामुळे लेट इट गो केलं मी, कारण आमच्याबरोबर जे गेस्ट होते ते पण म्हटले जाऊ दे. नाही तर मी बोललो होतो कारण एक तो बुर्मामधला मला बोलतो की आय डोंट लाईक इंडियन्स. द मेजॉरिटी ऑफ द थिंग्स आर इंडियामुळेच त्यांच्या टुरिझम चाललं आहे. पण ठीक आहे, मुंबई मसाला म्हणून नाव आहे त्यांचं. आम्ही जेव्हा 7-Elevenमध्ये ती स्पेशल ड्रिंक बनवायला. ड्रिंकसाठी आम्ही घेतो आहे हे मिल्कीचं चॉकलेट मिल्क आणि एक बनाना मिल्कचं पाऊच. ड्रिंकसाठी मला हेल्प करते फॉर बर्फ. रेडी फॉर स्पेशल ड्रिंक गाईज. कसं आहे जेन्युअनली? कसं वाटलं काकू? 35 बात 105 रुपये आणि टेस्टलेस ड्रिंक आहे, म्हणजे 65 लागते. आता साखर कोणीतरी द्या. पैसे दिले आधीच त्या बुर्मा मुंबई मसालावाल्यांनी पैसे घालवलेत माझे. 500 म्हणजे 250 बात म्हणजे 750 रुपये. मम्मीने तर फक्त एक कास खाल्ला होता. आता आम्ही जस्ट चेकआउट केला आहे. आज आमचा लास्ट डे आहे पटायाचा. तर आम्ही टायगर पार्क एक्सप्लोर करणार आहे आणि तिकडनं स्ट्रेट अवे आम्ही जाणार आहे बँकॉकला. तर कॅबसाठी वाट बघतोय आम्ही. लेट्स सी. आता टायगर पार्क आहे, आता आम्ही चाललो आहे टायगरला हात लावा. द ticket that we got, we have taken medium sized tiger. Let me show you the ticket. So this is how the ticket looks like. Medium sized tiger. We will get 10 minutes to click photos. Let's do it guys. See the tiger. See the tiger guys. See the tiger. The ticket that आतला एंट्रन्स आणि तुम्ही प्राईस बघू शकतात. आता आम्ही मीडियम साईज टायगर केला आहे. ऑनलाईन आम्हाला स्वस्त पडला आहे, ते 729 बात दाखवतो आहे. आम्हाला ऑनलाईन 3000मध्ये 2 तिकीट झाले. गॉड सी द टायगर गाईज, इट्स सो हेल्दी. माय गॉड, पीपल आर क्लिकिंग फोटोज. आय डोंट नो हाऊ आय एम गोइंग टू डू दिस, बट
Definitely I'm going to do this, guys. My God. Guys, my mom is clicking photo with medium-sized tiger. I don't know, this blue tiger doesn't look like medium-sized. It is super huge, guys. Because of these people, like we can stand here. टायगर पार्कच्या एक्झॅक्टली समोर फ्लोटिंग मार्केट आहे. तर आता आम्ही तिथे चालतोय. टायगर मार्केटला समोर क्रॉस करून देत नव्हते आम्हाला. तर 10 पार्क पीपल आम्ही चाललोय फ्लोटिंग मार्केटला. ऑर्डर्स भेटले आहेत. एक्झॅक्टली आम्ही आता फ्लोटिंग मार्केटच्या बाहेर आहेत. आज जाऊन बघतो कसं आहे फ्लोटिंग मार्केट. ऑर्डर्स भेटले आहेत. नॉर्थ बस टर्मिनस आणि तिकडनं मग आम्ही जाणार आहे बँकॉकला बाय बस. जस्ट बसची तिकीट काढली 131 बाथ पर पर्सन. बसची तिकीट आहे टुवर्ड्स बँकॉक. एकमाई स्टेशन म्हणतात त्याला. बॅक साईडलाच वेटिंग एरिया आहे. मग तिथे वेट करतोय. आत्ता अजून 1-1.5 तास बाकी आहे. त्याच्यानंतर मग बस पकडणार. गाईस आता आम्ही एकमाई बस टर्मिनलला पोचलो आहे आणि कॅबसाठी वाट बघतोय. आणि तिकडनं डिरेक्टली हॉटेल. इकडनं 23-24 किलोमीटर्स दाखवत आहे. जस्ट आम्ही रूममध्ये चेक इन करून फ्रेश होऊन खाली आता खावसांच्या बाजूच्या स्ट्रीटवर आलो आहे. तिथे असा काही व्ह्यू आहे. गुड मॉर्निंग गाईज फ्रॉम बँकॉक. आज आमचा आहे डे 2 बँकॉकमध्ये. आणि आता आम्ही पहिल्यांदा चाललो आहे ग्रँड पॅलेसला. त्यामुळे आम्ही आता ग्रँड पॅलेसला आलो आहे. इथे तिकीट काउंटर आहे 500 बाथ. दॅट इज 1500 रुपीज इंडियन रुपीज. आणि पाटणा एंट्री स्टार्ट होते इकडनं ग्रँड पॅलेसची. पाटी जे वॉटफू आहे एक्झॅक्टली त्याच्याबरोबर TN पियर आहे त्याच्यासमोरच. आणि गोल्डन पॅलेस पण इथेच आहे. आणि मी इथे बघतोय 5 बाथमध्ये आम्हाला फेरी फेअर दिसतं इथे. त्यामुळे बघूया कसा एक्सपिरियन्स होतोय 5 बाथमध्ये. आम्ही आता फेरी पकडतोय. आम्ही आता इकडनं फेरीने जातोय वाटरूनला. मे बी एवढंच डिस्टन्स आहे म्हणून 5 बाथ घेतलं. आम्ही आता हे बघू शकतात. हे आहे वाटभरून टेम्पल आहे त्यांचं. आणि इथे तुम्ही कॉस्ट्युम्स पण घेऊ शकतात. 200 बाथ घेतात तिथे कॉस्ट्युमचे. निगोशिएट पुढे गेलो तर 150 पर्यंत देतात ते लोक. आणि ही परत आम्ही फेरी पकडून त्या साईडला चाललोय फ्लोटिंग मार्केट. कारण आम्हाला इथे फ्लोटिंग मार्केट व्यवस्थित भेटला नाही. त्यामुळे आम्ही तिथेच जातोय. डिमनॉंग काय आहे मार्केटचं नाव. फ्लाईट रिस्केड्यूलचं ऑप्शन मिळालं आज. कारण त्यांचा फ्लाईटचा थोडा ग्लिच झाला होता. तर मी फ्लाईट रिस्केड्यूल केली. 31ची 30th नाईटची घेतली फ्लाईट. आणि मी आता डिनर क्रूजला चाललो आहे. त्यामुळे बुकिंग केली आहे. मला 3:50ला पोचायचं आहे तिथे. आणि आता 3:12 झालेत. कॅब 2 मिनिटात येईल. होपफुली माझी बुकिंग झाली तर कॅन्सल होईल. तिकडनं बोट निघून जाईल. तर लवकरात लवकर कॅब आली पाहिजे. एक कॅन्सल झाली माझ्याकडनं कॅब. तर बघू कसा एक्सपिरियन्स होतोय हा वाला डिनर क्रूजचा. सांगतो तुम्हाला पोचल्यावर. मला फ्लाईट डॉट टू डॉट चालू आहे. आता बरोबर आमच्याकडे 20 मिनिट्स बाकी राहिलेत. लेट्स सी पोचतोय की नाही. अदरवाईज पैसे गेले. फायनली आम्ही पोचलो आहे. 5 मिनिटं आधी पोचलो आहे जस्ट. अदरवाईज क्रूज गेली असती आमची. काय लाईनमध्ये उभा आहे आम्ही आता. फायनली आम्ही फुल उपवर केली. आणि त्यामुळे आम्हाला थोडी स्वस्त पडली. 3200ला पडली इंडियन रुपीजमध्ये. आणि इकडनं बुकिंग काउंटर आहे. पियर 4 वरनं आम्ही इथे आलो आहे. आणि इथे आता बोट लागेल मे बी. आणि त्यासाठी आम्ही रजिस्ट्रेशन करतोय आधी. तिकीट फॉर दिस आयकॉनिझियम क्रूज. लेट्स डू इट. आतमध्ये क्रूजच्या आम्ही मिडल डेक घेतला आहे. त्याच्यामध्ये एअर कंडिशनर. वरती आता ऊन असेल मे बी म्हणून आम्ही नाही घेतलं.
चाललाय मस्त डान्सचा एन्जॉय करताय. रात्रीचा व्ह्यू बघा. बाहेर तेव्हा आपण दिसू लेफ्टला तिथे कॅमेरा आहे. मी आयकॉन CM मॉलमध्ये आहे. तुम्हाला दाखवतो कसा आहे. मी आयकॉन लाईव्ह क्रोकोडाईल दाखवतो तुम्हाला. ट्राय करतायत त्यांना. मी आलो इंदिरा मार्केटमध्ये शॉपिंग करायला. अजून काही मार्केट्स आहेत जसं प्रमाण समथिंग मार्केट आहे तिथे पण आलो आहे. तर बघू एक्सप्लोअर करून तुम्हाला सांगतो मी काय काय घेतलं आहे नंतर लास्टला. मी आलो मँगो स्टिकी राईस खातो आहे इंदिरा मार्केटमध्ये. हे कोकोनट मिल्क आहे. लेट्स ट्राय गाईज. 40 बातमध्ये मला एवढा भेटला आहे. दॅट इज 120 रुपीज. This good mango sticky rice. Must try. We are at Indira Market. Must try. आमचा आज लास्ट डे आहे कारण फ्लाईट रिस्केड्यूल केलं जसं तुम्हाला मी म्हटलं. तर आता आम्ही आफ्टरनूनला निघालो आहे. पहिलं इंदिरा मार्केट इंदिरा स्क्वेअरच्या इथे काही शॉपिंग करू आणि मग तिकडनं आम्ही स्ट्रेट अवे एअरपोर्टला निघू टुवर्ड्स मुंबई. असं आमच्या जर्नीमध्ये आय वुड से दॅट मी 3 सिटी कवर केली. फुकेट, पटाया आणि बँकॉक. बट मला मेजॉरिटी सिटी जी मला जी आवडली ती होती ती फुकेट. कारण तिथे थोडं जरा मला खूप म्हणजे जास्तच बरं वाटलं. ओपन होतं सगळं आणि बीचेस जवळ होते आणि लोक स्पेशली खूप चांगली वाटली मला तिकडची कम्पेअर टू बाकी ठिकाणी. बायपास गाईज. देन वी आर ॲट मुंबई एअरपोर्ट. व्हेरी हॅपी अँड एक्साइटेड टू गो बॅक मुंबई. बाय बाय. Thank you for watching me guys. Please do like, share and subscribe this video. I hope you like my videos. We'll come back with new stories. Bye.